तुमच्या अनेक भूमिका म्हणजे छोट्या छोट्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, पण त्या लक्षात राहतात लोकांच्या. भूमिका लहान असली तरी ती मोठी कशी होते, याचं नेमकं काय गणित आहे? आता काय झालं की पहिल्यांदा मी ज्यावेळी शॉर्ट फिल्म करायचो, म्हणजे उमेश कुलकर्णींची गिरणी केली मी. आणि त्यानंतर मी पहिला पिक्चर मी जो केला तो बरखा सातारकर म्हणून होता. म्हणजे आपल्या अभय कीर्ती डिरेक्टर होते, आता ते नाही आहेत. त्यांचा पहिला पिक्चर. आणि मला तुम्हाला सांगू का, मला पहिल्यांदी संधी त्या चित्रपटात काम करायची. म्हणजे तो किस्साच आहे. मी त्यावेळी हिंदी नाटक करत होतो. डॉक्टर रंजन नार्वेकर त्यांचं सुबह जरूर आहे म्हणून त्याचे आमचे शो चालू होते तिकडं मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये काय झालं माहिती का, एका सिनेमाच्या थिएटरमध्ये आमचा नाटकाचा प्रयोग होता. म्हणजे हा पडदा हे पुढं सगळं हा, आणि तिथे सेट लावून प्रयोग होता तिथल्या लोकांसाठी. तर आम्ही सगळं विंगेतमध्ये मी होतो. आणि आपल्या अभिनेत्री ज्या आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ताई, त्या होत्या. त्यांना मी फक्त म्हणलं, ज्योती ताई हे बरंच केलं, इथपर्यंत इथं फक्त जायचं. नाटक भरपूर केलं, भरपूर प्रयोग केले, प्रायोगिक रंगभूमी, पथनाट्य वगैरे सगळं पालन ते कधी जायचं. मग त्या मला म्हटलं की हे बघ, तुझं प्रामाणिक काम केलंस ना, फक्त प्रामाणिक पाहिजे ना, मनात नाही इच्छा आणि तू प्रामाणिक पाहिजे. मला आता आवड आहे याची आणि मग भारी वाटतं म्हणून मला काम नाही. आणि मग झालं, दौऱ्यावरून मी घरी आलो. आणि मला फोन आला, आपले ते सुरेश त्यांचे असिस्टंट होते, पाटोळे, येस, सुरेश पाटोळे म्हणे अशी फिल्म आहे आणि त्यात टपरीमध्ये चहा विकणाऱ्या पोराचा रोल आहे, करशील का? आयुष्यातला पाहिला. आणि मला इतका आनंद आला तो रोल करताना. एक सीन होता माझा बरं का, पण मला म्हणजे अगदी वा वा म्हणलं आणि मनापासून काम होतं ते. म्हणजे आपल्याला जी साजेल भूमिका आहे तशी होती. आणि मी ते काम केलं ना बरं का, तुम्हाला सांगतो, माझं पहिलं मानधन होतं त्यावेळी. 50 रुपये मला बसचे मिळाले आणि 200 रुपये माझं मानधन. डीके स्टुडिओला शूटिंग झालं होतं. ही गोष्ट सांगू का, साधारण 98-99ची गोष्ट असते. त्यावेळी ते शूटिंग, आणि तो माझा पहिला. दादा नक्की म्हणजे आता समजा विहीर मधला बस कंडक्टर असेल, नटरंग मधला पेटीवाला आहे, हे सगळे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत बऱ्याच सिनेमांमधले. मग त्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी किंवा त्याचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही करताय, किंवा त्या कॅरेक्टर कसं पाहता तुम्ही त्याच्यामध्ये? आता काय कधी कधी काय होतं माहिती का, की मुळात आपल्याला आतनच एखाद्या कॅरेक्टर बद्दल एक हे येते आतनं. म्हणजे तुम्ही जर मला सांगितलं किंवा तुमचा भिकाऱ्याचा रोल, तो भिकारी कसा असतो, मग त्याच्या लकबी काय आहे, तो कशा पद्धतीने चालतो किंवा तो दिसतो कसा, आणि ह्याचा माझं मग ऑब्झर्वेशन चालू होतं सगळीकडे असं. आणि मग मी त्याप्रमाणे मग ते ऑब्झर्वेशन करायला त्याप्रमाणे मग मी भूमिकेमध्ये ते करतो. फक्त काय होतं की डिरेक्टर कधी कधी दिग्दर्शक जे असतात आपले, तर ते मग मी आधी बोलतो त्यांच्याशी की बाबा असं असं मला वाटतं या भूमिकेबद्दल वगैरे. मग आता एखादे डिरेक्टर असतात त्यांना ते पटतं, एखाद्याला नाही पटत, मग ते सांगेल त्याप्रमाणे मी करतो. पण कलाकाराचं काय होतं म्हणजे तुम्ही जर थोडा त्याला फ्रीडम दिला ना, तो फुलतो, अधिक त्याला फुलतो. म्हणजे खरंच सांगतो की तो फुलतो चांगला का, तर त्याला थोडंसं फ्रीडम मिळतं. तसं आहे. मग मला तसं मिळालं. म्हणजे त्यावेळी म्हणजे रवी जाधव सर आहेत आपले, नंतर पाटकर सर आहेत आपले, विजय पाटकर, त्यांच्या पण बऱ्याच चित्रपटांमध्ये मी काम केलंय. आदित्य सरपंतर सर आहेत, आणखीन चंद्रकांत कुलकर्णी आहेत, रवी जाधव तर आहे, त्याचं उमेश आहे, उमेश कुलकर्णी, यांच्याकडे मी बरंच काम केलं आणि मला खूप आनंद आला. छोटी छोटी भूमिका असते पण ती फार महत्वाची असते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी एक चित्रपट केला होता हुप्पा हुया, म्हणजे समित कक्कड आणि आपले अनिल सुर्वे सर आहेत, सिद्धार्थ जाधव. छोटा रोल होता हा माझा. म्हणजे मला कधी असं वाटलं पण नव्हतं त्यावेळी की हा रोल लोक लक्षात ठेवतील, वेगळी ओळख. अगदी अगदी अगदी. आणि मी रोल माझं झालं असते, शूटिंग वगैरे झालं, मी आलो घरी. पिक्चर लागला पुढं, नंतर तो पिक्चर हिट झाला आणि नंतर तो टीव्हीवर आला पिक्चर. आणि आता तुम्हाला मी सांगतो, आत्ता सुद्धा मला मी कुठेही खेडोपाड्या गावात कुठेही जरी गेलो ना, तर एक माणूस मला भेटतो, दादा
तुम्ही ते हुप्पाविवामध्ये वाचलं ते माळ्याचा रंग बदलला हम्म. तेच म्हणतो मी ही मात्र ओळख आहे. बरोबर